त्यांच्या इथं कोण नसतं का वंशज मग? आणि त्या आजी कुठे गेल्या? हा हा तीन काळू किती उगाव करा तुमच्या लक्षात राहील. उरकलं रानात परत गेलो मोटर चालू केली. ये घ्या ना याला काही पण दे काही पण आहे खायला तुमच्या मेनू मध्ये. तुला मोठा होता हे बारीक आहे पण याचं बांधकाम का बघ कसलंय बघणार अजून मजबूत आहे एकदम. कोणा होणार रिप्लाय द्यायची मी महाभार हँग झालो मी आता माहिती का. मी काहीच उघडलं नाही. व्ह्यूज चेक केले बाई लय व्ह्यूज आलेत राव त्याला. रिप्लाय द्यायला तर थोडं बसायला अर्धा तास कारण त्याची एज जास्त होते नाही का. आता तो मी विचार करतो ते नाही व्हायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजलेत. सकाळी ना मी जवळपास 9 वाजता आलो असून गोट्यात आलो उरकलं रानात परत गेलो मोटर चालू केली. टाकी अख्खी भरून घेतली हो. टाकी अख्खी भरली आणि गोट्यात धुवून काढलं सगळा. संतोष शेतात आलाय. संतोष आम्ही जायचे बाहेर जरा. नेमकं आज आहे ना व्हॅलेंटाईन डे. आज आपण दरवेळेस आपण एका ठिकाणी जातो ना तेच ते म्हणलं नाम जायला चालू आता. रात्री मी नवी माझी रील टाकली मला वासरू नाही बाई. जवळपास किती DM आल्यात माहिती मला. 200 DM आहे. 200 लोकांनी मेसेज केल्यात. कोणा होणार रिप्लाय द्यायची मी महाभार हँग झालो मी आता माहिती का. मी काहीच उघडलं नाही. व्ह्यूज चेक केले बाई लय व्ह्यूज आलेत राव त्याला. रिप्लाय द्यायला तर थोडं बसायला अर्धा तास बसायला लागेल. मी रिप्लाय देऊ शकतो सगळ्यांना. चला ते चावी घे आपलं लॉक घे. चावी कुठे माझ्या खिशात ही लाव पर. चला गाडी पण साफ करायची बाई. गाडी साफ नाही केली माझ्या लक्षातच नव्हतं आज व्हॅलेंटाईन डे. मी ना दरवेळेस आम्ही ना एक जागी जागत असतोय. जर का तुम्ही माझ्या नवीन व्ह्यूवर असाल ना तर तुम्हाला मी दाखवतो. आणि जे जुने आहे ना त्यांना माहिती मी कुठं जातो नक्की. आयला तर बोट कापलं ते बीट कापतानी चाल दुखात रे. एवढीचं पण ठणक लागते. हायवेला एक पण हॉटेल चांगलं नाही राव. आम्ही 2-3 हॉटेल पाम फाट्यावर खाल्लेले तिथे ऑलरेडी. पण नवीन ठिकाणी येऊ जरा. हिला लाईफ टाईम कोणची टाटाची लाईफ टाईम कशी काय. कधी पण रिप्लेस करता डायरेक्ट रिप्लेस. कोणती गाडी कॅरियर प्राईज असणार ना बाई. दुखात आहे राव ही बॉट माहिती का राव. साला चलतंय राव. हॉटेल एक पण चांगला आहे मागं. 2-3 जागी ऑलरेडी खाल्लेलं आहे. मागं इथं खाल्लं होतं एकदा मग इथं चालू आम्ही परत. हा का बापरे. गाडी पण गाडी वाटते ना. 4 व्हील ड्राईव्ह डायरेक्ट 4x4 4 व्हील ड्राईव्ह डायरेक्ट 4x4 झाली ना. चला ये घ्या ना याला काही पण दे काही पण आहे खायला तुमच्या मेनू मध्ये. नाही याला काही पण पाहिजे. अरे मी सांगतोय कसं खाणार. तू चॉईस कर मी माझा चॉईस करीन ना. मैं इसको बोला तुम क्या खाएगा वो बोल रहा है काही पण खाएगा. तो तू काही पण दे इसको. सँडविच आम्ही नाश्ता केला इथं. खाल्लं आता काय करणार. भूक लागली होतं खाल्लं. दुसरीकडे थांबलो ना इथं थांबलो. मागं पण चांगलं ऑप्शन होतं पण ठीक आहे. काल तर एकाने असलं तर कान दिलं ना काटातून आम्ही गेलो होतो. असं व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही राव. खाल्लं ना असं मजा यायला पाहिजे. असं मला एका ठिकाणी वाटतं बाई. जगदा मला गेलो कधी खरं सांगतो राव. ते जेवलं ना असं वाटतं पैसे वसूल वाटतात. असं पाहिजे तर राव. जेवण टेस्ट बी सर्व्हिस लय ना दे राव. टेस्ट लय महत्वाची. साफसफाई टेस्ट. पण सेट बसा बैठो. गाडी वॉश करायला लागणार आपल्याला.
आपण लास्ट टाइम नितीन कोटे केली तेवढीची. कनेक्शन येतील कुठे. आता तर फ्री मध्येच कुठे करून देतील मास्टर माइंड नितीन कोटे काय फ्री माहिती देईन ते आपल्याला करून. मग मी ते सांगतो तुला मागच नव्हतं का म्हणून ये परत पाणी मारून ये पाहून पाणी मारून जावं गाडीला. वेगळा चार आहे खेडपेक्षा नाही का. परत ते पाईट बीट पेक्षा वेगळा किंवा बाग आहे. इकडचं वातावरणच वेगळं दिसतंय जरा. लय निवांत आहे तिकडं. इकडे MIDC आहे इकडं पण ती MIDC एवढी मोठी नाही फेल झाली तशी बघितली तर. कारण MIDC आली आजूबाजू सगळं रेंटल म्हणजे जातं माहिती का. इकडे कंपन्याच आल्या नाही. आल्याच नाही एवढ्या जेवढ्या इकडं माळून MIDC ना चाकण बिकन इव्हन ते वासोली बिसोली ते पण भरलंय रे अख्खं. तळेगाव बेळेगाव अख्खं भरलंय. इकडं काहीच नाही आलं अजून डेव्हलपमेंट. शिवाय सेज होतंय ना सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन होता नाही डेव्हलप पण झालं. नाही आल्या. कधी आलो ना पहिलं हळीच थांबायचं आम्ही आईस्क्रीम बिस्क्रीम खायला. पहिलं बारीक होतं हे पहिलं हे पण नव्हतं. हे छोटं छोटं गेलं ते हट सारखं झाडांमुळं मस्त वाटतं इकडं माहिती का. एवढं ऊन आहे बाहेर पण इथं गरम गार होते मस्त निवांत. झाडांमुळं आहे ना टेम्परेचर डाऊन होतं डायरेक्ट. आता इथून पण पुढं आम्हाला आहे ना एक 7 ते 8 किलोमीटर पुढं जायचं असं जास्तीत जास्त. त्याच्या मागच आहे ते. असं नेमकं व्हॅलेंटाईन डे नाही का. संतोष शेट कुठं आहे तुम्ही आज. आज आहे तुमच्या बरोबर. माझ्यासोबत घ्यायचं व्हॅलेंटाईन डे तो. आम्ही ना पुढं चाललेलो आहे. काय तर माहिती आहे मागल्या वर्षी 2023ला आमची आजी वारली होती नाही का. त्याच्या आदल्या दिवशी मी चालतो आम्ही आणि मी चला मी दुसऱ्या दिवशी म्हणलो होतो की ना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ना आपण आपल्या आजीसोबत व्हिडिओ बनवणार. पण आमची आई आहे नेमकी एक्सपायर झाली राव. साला माणसासोबत जगून घेतलं पाहिजे रे. सांगायचं तात्पर्य एकच आहे बाई मला येणार रिग्रेट त्याच सगळ्यात जास्त. म्हणून मी इथे येतो एक आजी नाही का त्यांच्या आमचा लय भारी बोलणं आलो त्या दिवशी. लय मजा आली राव. म्हणून मी दरवर्षी इथे येतो. काय सांगतो शेट गेले की काय राव. हा घेतलं पाहिजे माणसाने. मग काय राव असं ही समज येणार मला आता आलेली राव. ही समज आधी पाहिजे होती. मजा आली असती राव जिंदगीत. ते काय होतंय जरा थोडं फिरणं कमी असेल थोडा मॅच्युरिटी यायला वेळ लागतो नाही का. सगळ्या गोष्टी आता बेकार वाटतं माहिती फक्त. ठीक आहे जाता होतं त्यांना काहीतरी खायला प्यायला घेऊ मध्ये नाही का. संतोष शेठ एखादं फ्रुट्स बिट्सचं दुकान बघ तिथून घेऊ आपण. ना सगळं 1 किलो सफरचंद अर्धा किलो ना आणि 1 डझन केळं द्या बस बाकी नको काय. हो इथून पुढं वापगाव सध्या. लेफ्ट साईडला वापगाव गेलतो ना. आणि हे कन्वेसरचं मंदिर आहे देवीचं. इथून थोडा पुढे गेला ना राईट साईडला तो वाडा आहे तिथं जायचं आपल्याला. इथून जवळच आहे 200 मीटरवर बघसन बघतो लईतलंही. मागल्या वेळेस गेलतो ना तेव्हा मी खायलाच नाही आलं रे. म्हणून आता लक्षात आलं माझ्या. असं मोकळ्याचं जाणे बरोबर वाटत नाही ना. इथं वापगाव इथं लय वेळा गेलेलो आम्ही लय वेळा. आता मला आठवत पण नसन. इथून पुढं सरळ ते नाही का सविंदने परत पाबळ बिबळ सरळ पुढं आहे. आणि हे देवीचं मंदिर आहे इथं. इथून बराच वेळा आलेलो आहे. पुढूनच आहे इथं राईट साईडला रोड जायला चांगला. कोणाचा वाडा आहे तो. चंद्रचूड वाडा आहे रे. तिकडं पण आहे ना आपण एकदा गेलो तो वेगळा आहे तिथं. कोणचं गाव ते गाव का निमगाव ना. निमगावला आम्ही करणं वाडा ना पहिले मी हिस्टॉरिकल ब्लॉग बनवतो ना तर निमगावचा वाडा आमचा हायस्ट सकाळी जास्त होता व्ह्यूज त्याला. नंतर मी ना ते वाड्यांचं पुस्तक घेतलं होतं ना त्या वाड्यांच्या पुस्तकात मला इथलं एक वाडा दाखवला कन्यासरचा. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी चालतो त्यावेळेस आलो रावता बसून माझा जरा असं
हा इथंच डायरेक्ट पडका माल वाटतो का नाही बाई इथे विटा विटा बघ ना दगड बांधकाम एकदम कसं आहे घेऊ का लगे असं? घे ना सोबत घे अख्खं पडीक वाडा आहे हा मोठा आता काय माहिती हा शिंगा नसेल बघ कारण त्याची एज जास्त होते नाही का आता तो मी विचार करतो ते असं ते नाही मला पॅनराव हा ना राव त्यांचा मुलगा बिलगा होता ना ते बाहेर औंधला बिवूनला होते जॉबला आमचं हां शिक्षक बिक्षक हे ते चांगले शिकलेले लोक आहे काय माहीत आहे का नाही आता इथं शेजारच्यांना विचार बरं इथं इथं राहतात लोक थोडेफार ते नाहीत राव इथं ते नेमकी गेल्यात पुण्याला त्यांच्या मुलाकडं राहिला मागल्या वर्षी पण आलो मी या वर्षी पण आलो ते शेजारची माणसं आहे ना त्यांना मी विचारलं आता हा ते वंशज यांचे चंद्रचूडांचे पुण्याला येते आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे ना धनंजय चंद्रचूड हे त्यांचा रिलेटिव्ह यांचा वाडा आहे मग ते त्यांचे पण चंद्रचूड पूर्ण खानदानी ना त्यांचा राहतं आहे आणि ते निमगावला एक होता आणि तो वाडा आणि हे एक वाडा त्यांचा आहे तो लय मोठा होता हे बारीक आहे पण हेच बांधकाम का बघ कसलं आहे बघणार अजून मजबूत आहे एकदम आत दाखवला सर तुम्हाला आतलं भारी होतं राव सगळं बघितलेलं यार मला अजून आठवतंय कोणीच नाही राव 2 वाजले आता दे ठेवून आताच ठेव चल इथं कोण नसतं का वंशज मग आणि त्या आजी कुठे गेल्या हा 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 आम्ही 2-3 त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतो ना तेव्हा त्यांचा व्हिडिओ बनवला होता आम्ही हा हा मग त्यांचं ते शिक्षण शिक्षक होतं ना त्या हा इथं कोणच नाही यांचं ते पण शेजारी एक घर आहे ते कोणाचं आहे मग ते एक घर आहे ना ब्राह्मण राहते ओके त्यांचा रिलेटिव्ह आहे का रिलेटिव्ह त्यांचा नाही स्वतः जागा घेतली त्यांनी बांधले आताच वाड्यात तिथं आहे बघा त्यांच्या समोरच राहिलाय हा ते नवीन घर वगैरे त्यांच्या समोर आहे आजींच्या समोर ते शाळा बिळा त्यांना म्हणून व्हिडिओ काढू शकतो का हा. ते मला म्हणलं प्रायव्हेट प्रॉपर्टी ती काढली असतं काय अर्थ ते घ्या प्रत्येकाचं ते त्या आजीने आम्हाला लय भारी वाटलं होतं त्यांचं भेटलं जावा हा लय भारी होत्या त्यांनी आम्हाला लय सांगितलं होतं इथलं म्हणलं इथलं सगळे लोक मी शिकवलेली पोर त्यांना माहिती आहे बरीच बोलके आहेत ते हा बालवाडी चालू होत्या ना हा त्यामुळे त्यांना मला वाटलं ते एक्सपायर झाल्या काय ते कोणी नव्हतं लॉक लावलं होतं त्यांनी नाही एक्सपायर नाही झाले नाही ना दुकानातले ओनर आहे काका त्यांना मी विचारलं ते मावशींचा का आजींचा नंबर भेटेल का ते काय म्हणलं ते पोस्टमध्ये पोस्ट त्यांचे विषय काय त्या पोस्टमध्ये त्यांचा नंबर त्यांच्याकडे असेल नंबर त्यांना माझा नंबर लिहून द्यायचा आणि ते मग मला मेसेज करतील माझा नंबर घ्या तुम्ही जर काय भेटलं तर मला मेसेज करा त्यांचा नंबर मग तुम्हाला लगेच मिळेल ना तुम्ही असं करा ना तीन काढू किती देऊ गाव करा तुमच्या लक्षात राहील बोलकाची त्याला नाही ना चहा प्यायला बसलो होतो ना ते काकांकडं त्यांनी मला नंबर दिलाय नेमका त्यांच्या पोरांनी नाही का त्या चंद्रचूड आजी आहे ना त्यांना मी कॉल केला पण त्यांनी काय कॉल रिसिव्ह नाही केला झोपल्या असे कदाचित आता काय दुपारचे 3 वाजलेले आता फोन केला ठीक आहे नंतर फोन करू द्यायला निवांत त्या ओटीन त्यावेळेस 2-1 तासांनी करत जाईल फोन निघालो घरी आम्ही आता काय सांगतो शेटीकडे किती भारी वाटतं लोक बसल्यात ना निवांत आम्हाला तर चहा बी नव्हतं पाहिजे त्यांच्या इथं नॉर्मल छान केला नव्हता तसा आणि आम्ही निवांत बसणार होतो त्या ठिकाणी
जुनी लोक नाही का लय निवांत तिकडे खरं तर आहे ना जगतात ना खरं ही जगतात आम्ही नाही जगत शांतता पाहिजे पाहिजे निवांत ऑलरेडी तेच करतात ते इन द एंड सगळ्यांना तोच गोल आहे सगळ्यांचा पैसे कमवून करायचेत काय शांती पाहिजे ना काय सांगतो शेठ शांती पाहिजे पाहिजे चाललंय तर चुडांचा आहे दुसरा वाडा आहे तो आम्ही ना माग आहे ना त्याचा व्हिडिओ काढायला आलतो जाताना तो मधून एक रोड आहे म्हणून आम्ही तो परत बघा दाखवायला सांगितलं व्हिडिओ मुळात व्हिडिओ काढायला नाही इथं निमगाव गाव आहे इथून चंद्रचूडाचा वाडा आहे तो पहिला आमचा व्हिडिओ व्हायरल झाला 3:30 वाजल्यात आम्ही ना हायवे लागलोय आता इथून पण आम्हाला जायला ना साधारण 1 तास 1.5 तास 100% जाणार फक्त चाकणमध्ये ट्रॅफिक नाही पाहिजे बाई चाकणमध्ये ट्रॅफिक लागलं तर लागलं का आमची पुढं इथं आहे ना बाम फाटव चहा बी पिऊन द्या पुढं डायरेक्ट संतोष काय खायचं का नाही रे बाबा काही इच्छा नाही सकाळचं राव ते सँडविच खाल्लं ना राव ते फुगलं मा पोट आहे माहिती का राव असं वाटतं डाय पोटात पाव गेला मोठा फुगलाय जाम झालं का झालं ना सँडविच घाटी होतं राव पण खरंच घाटी होतं बाई चांगलं चांगलं म्हणत जर नसेल चांगलं तर स्पष्ट बोलतो त्याला तोंडा सांगितलं मी त्या मालकाला म्हणलंय बरोबर नाही राव पैसे घेतात तर चांगलं तर द्या आता इथं चहा घेऊन मग जाऊ पुढं चाकण चौकात चाकण मध्ये चहा पाहिजे अरे पण ते ट्रॅफिक लागन फुकट परत वेळ जाईन आता 4 वाज 3:30 वाजल्यात मला कोठ्या बिटाचं झाडून बिडून घेणं तिथं तासभर लागतोय राव लय कष्ट होते राव आता एवढं होतंय ना राव मला सांगता पण नाही आणि करायला पण कोण नाही चाला आमच्या इथली एवढी शानी आहे बाई पाणी पण दाखवणार नाही रे करणार कोण असतं ना माझ्या जागेवर थोडा एखादा जरा स्टेपनी बिपनी जरा अजिबात कोण नाही मला एकट्यालाच करायला लागतं सगळं जवळपास मी 6 वर्ष आलं करतोय रे 1.5 वर्ष होती मी एकटाच मला सगळं करतोय तर आज मका नाही राव मका उद्या येईन संतोष शेट चहा घेऊन या बाहेरच फ्रेश होऊन आला चालू आहे ना 16 आत्ता आहे त्यांना आम्ही चहा सांगितलाय कटिंग 2 आणि बिस्लरी पाण्याची बॉटल द्या म्हणलं बारीक मस्त आहे चहा घातला इथं न्यू महादेवला खायची काही इच्छा नव्हती चहा घातला ओके आता इथून किती दाखवते काय माहिती दिसतच संतोष शेट किती दाखवते बघायला ट्रॅफिक बघ बरं आहे का गुगलला टाक ट्रॅफिक पहिली चेक करायला 4 वाजले रे आत्ता कसं पण तासभर जाणारच आपल्याला आधी फक्त जास्त वेळ लागायला नाही पाहिजे राव ट्रॅफिक मध्ये पक्का जीव जातो मग राव यांना खरं बायपास पाहिजे होतं माहिती चाकणला इथून बायपास असता ना लय भारी पडला असं आता माग मनसर बिनसर साईडला का जातो आपण बायपास मुळे सोपं पडत नाही